गेल्या 2 दिवसापासून एक गोष्ट आम्ही ऐकत आहोत। येशू आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे असं शास्त्रामध्ये लिहिलं आहे। मनुष्यानं सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे? या जगामध्ये आम्ही राहत असताना आमच्या जगण्याचं ध्येय, जगण्याचा उद्देश हा कधी कधी आम्ही हरून बसलेलो असतो। ज्या जगामध्ये काहीतरी घडामोडी घडतात, काही घटना घडतात, युद्ध घडतं, नैसर्गिक आपत्ती येते, एखादा रोग, एखादी व्याधी येते, त्यास मनुष्य ख्रिस्ताच्या आगमनासंबंधानं जागरूक होतो। एखादं युद्ध झालं आणि मग त्यास बोललं जातं शेवटचे दिवस आहे, राष्ट्र राष्ट्रावरती, राज्य राज्यावरती उठेल, जागोजागी भूमिकंप होतील, मरीनी लोक मरतील। करून आल्यानंतर सगळे संदेश फिरत होते की जर तुम्ही कुठेही पाहिलं तर त्या ठिकाणात तुम्हाला एक संदेश येत होता, लोक मर्याने मरतील। ही तर मरी होती आणि या मरीनं काही लाख लोक भारतामध्ये मेले। आम्ही पाहतो की प्रेत पुरण्यासाठी जागा नव्हती, त्यावेळेस नदीमध्ये प्रेत टाकून दिली आणि सगळी मनुष्य जात एवढी घाबरून गेली ना, घरामध्ये असणारा व्यक्ती त्याला इतकी भीती वाटत होती की ज्या व्यक्तीला मी भेटत आहे आणि तो व्यक्ती माझ्यासाठी मरण तर घेऊन नाही आला ना। आणि ते मरण आमच्या डोळ्याने पाहत असताना आम्हाला असं वाटत होतं की आता जगातलं बहुतेक लोक याच्यामधनं मरून जाणार आहे। परंतु असं घडणार नव्हतंच। कधी कधी देव एक ट्रायल दाखवतो माणसाला जाग करण्यासाठी, आणि पृथ्वी तलावरती असणारे लोक, या लोकांनी त्यांचं लक्ष देवाकडे लावावं यासाठी थोडीशी हालचाल देव करत असतो। प्रकटीकरणाच्या पुस्तकात असं लिहिलं, 1/3 लोक जवळजवळ या मरीने मरतील शेवटच्या दिवसामध्ये। 1/3 म्हणजे आत्ताच्या हिशोबाप्रमाणे जवळजवळ जगामध्ये 250 ते 300 कोटी लोक मरीने मरतील। 250 ते 300 कोटी वर का? म्हणजे ती कोरोना एक झलक होती आणि त्याच्यामध्ये लोक जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु जसा कोरोना गेला, लोक परत नॉर्मल झाले, मग परत ते आपल्या दैनंदिन रुटीन लाईफ मध्ये गेले, त्यांच्यामधली भीती निघून गेली। भीती असल्यावरच मनुष्य देवाकडे वळतो, माणसाला सारखी भीती पाहिजे। परंतु देव भीती दाखवून कुणाचं तारण करत नाही, भीती नाही दाखवणार तो। अशा पद्धतीने तुम्ही केलं तर जीवन मरण, शाप, आशीर्वाद, चांगलं वाईट मी सगळं तुमच्या समोर ठेवले, निवड तुम्हाला करावी लागणार आहे। आणि स्वर्गामध्ये पोचायचंय तर पृथ्वी तलावरचं तुमचं जीवन जे आहे ना, हे जीवन तुम्हाला सुरक्षित येशू मध्येच करावं लागणार आहे। येशू आमची गरज आहे, येशू नाही तर तुम्ही कधीच पोचू शकणार नाही, कारण तो मग तुम्ही स्वर्गाचं द्वार आहे। स्वर्गामध्ये पोचायचं तर माझ्याकडनंच तुम्हाला जावं लागेल। मग येशूकडे जात असताना हा तुम्हाला तसंच नाही पाठवत बरं का। येशूला तुम्ही भेटला, आमच्या अनेक पिढ्यांना येशू भेटलेला आहे, तरी आमच्या अनेक पिढ्या बर्बाद पण झालेल्या आहेत। आमच्या अनेक पिढ्यांमध्ये येशू होता, तरी आमचे अनेक लोक व्यसनामध्ये मेलेले आहेत। आमच्या अनेक पिढ्यांमध्ये येशू होता, पण आमच्या अनेक पिढ्यांमध्ये व्यभिचारी लोक पण होते। मग येशू माहित असून हे कसं काय घडलं? का त्याने व्यभिचार केला? का ते पापामध्ये मेले? कारण सत्य जे आहे ना, ते सत्य त्यांना कळलंच नाही।
आणि सत्य एवढं तीव्र होतं ना, हे सत्य इतकं भयानक होतं ना, बाप्तिस्मा करणारा योहान हेरोदाला ज्यावेळेस त्याने ते सत्य बोलला, तू आपल्या भावाची पत्नी आपल्या घरामध्ये आणून ठेवलीस, या सत्यानं हेरोदाची पत्नी त्याच्या भावाची बायको तिच्या मुलीला सांगते की बघ, आता तुझ्या बापाचा वाढदिवस आहे, नाच डान्स कर, नृत्य कर. आणि त्यानं प्रसन्न होऊन जर तुला काय विचारलं, काय तुला बक्षीस मागायचं, तर तू योहानाचं शिर माग. का तर ते सत्य त्या हेरोदियाला बदलण्याच्या ऐवजी तिनं त्या सत्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि योहानाचं शिर कापलं. सत्य इतकं भयानक, एवढं तीव्र आहे. ज्या सत्य येतं ना ते झोंबतं. आणि शास्त्रामध्ये सांगितलं की देवाचं वचन दुधारी तलवार आहे. म्हणून शुगर कोटेड अशा प्रकारचे संदेश माणसाला नाशाकडे घेऊन जातात. बरोबरचे संदेश, तुम्ही चांगले आहात, तुम्ही स्वर्गामध्ये जाणार आहात. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, निकोदेमस नावाचा कोणी एक धर्मपंडित परुषी रात्रीच्या समय येशूकडे गेला आणि त्यांनी प्रश्न केला, स्वर्ग राज्य मला मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे. धर्मपंडिताला सुद्धा स्वर्ग राज्य काय ते माहित नव्हतं. म्हणजे ज्या दिवशी तो धर्माचं शिक्षण देत होता ना, तोपर्यंत त्याला असं वाटलं स्वर्ग माझा आहे. पण येशू आला आणि येशूनं एक एक सत्य रिव्हील करायला सुरुवात केल्यावर त्याला मोठा प्रश्न पडला, मी स्वर्गात जाईल का नाही. मग आता तर तो परुषी आहे. हा परुषी जो धर्मशास्त्र शिकवतो, या पुरुषालाच प्रश्न पडतो, मी स्वर्गामध्ये जाणार का. येशूला त्याने विचारलं, स्वर्गामध्ये जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे. लक्षात घ्या, स्वर्गात जाण्यासाठी काय करायला पाहिजे याचा शोध आम्हाला प्रतिदिवशी घेतला पाहिजे. प्रतिदिवशी चर्चला आम्ही जात आहोत, चर्चमध्ये आम्ही उपस्थित आहोत, पण तुम्हाला चर्चमध्ये गेला म्हणजे स्वर्गात पोचला असं कधीच नाही होणार. मीटिंगला गेला म्हणून स्वर्गात गेला असं कधीच होणार नाही. स्वर्ग वेगळा, चर्च वेगळं, बायबल वाचन वेगळं आणि स्वर्ग वेगळा. मी शास्त्र वाचन करतो म्हणून स्वर्गामध्ये जाईल हे पण नाहीये. जर देवाचं वचन वाचलं आणि त्याच्यावर मी चाललो नाही तर, जे वचन तुम्हाला मिळत आहे या वचनावर जर तुम्ही चालला नाही किंवा त्याचं अनुसरण केलं नाही, तर एकही व्यक्ती स्वर्गामध्ये पोचू शकणार नाही. वचनाप्रमाणे चाललंच पाहिजे. तुम्हाला क्षमा करा म्हणजे केलीच पाहिजे. पाप टाकून द्या म्हणजे टाकून दिलं पाहिजे. शमरोनी स्त्रीला येशू भेटल्यावर घागर तिने तिथंच टाकली. ती काही घागर घेऊन परत त्या पतीकडे नाही गेली. जक्कयाला येशू भेटल्यावर जक्कयाचा निश्चय होता, मी कुणाचं कुभांडा न घेतलं, चौपट परत करतो, अर्ध्य द्रव्य गरीबाला वाटून टाकतो. आतापर्यंत लुटमार केली पण आता नाही करणार. डिसिजन आहे, निर्णय त्याचा. निर्णय नसेल ना तर तुम्हाला ख्रिस्त भेटला हे डोक्यातून पण काढून टाका. तुमच्याकडे बदल व्हायला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे, समर्पित जीवन जगलं पाहिजे, आशावादी जीवन जगलं पाहिजे. आज माझा विषय जो आहे, ज्या विषयाला आम्ही हात घालणार आहोत, बन्यामीन नाही तर मरण. जुन्या करारामध्ये खूप सुंदर प्रकारचं वृत्तांत आहे आणि मी नेहमी जुना करार आणि नव्या करारातला ख्रिस्त किती, जुन्या करारात पण तो ख्रिस्त होता हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच लोकांना वाटतं येशू ख्रिस्त फक्त नव्या करारामध्ये आहे, परंतु जुन्या करारातल्या गोष्टी, वारंवार ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, या सगळ्या प्रतिकात्मक गोष्टी आहे. सगळ्या प्रतिकात्मक गोष्टी. आणि त्या गोष्टी पाहत असताना तो वृत्तांत, ती घटना ही कुठंतरी आमच्या व्यक्तिगत जीवनाशी लागू होत असते. प्रिया, आमच्या पर्सनल लाईफ मध्ये जे आम्ही जगत असतो ना, जगत असताना या जगणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ख्रिस्तच दिसणार, दुसरं काहीच दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणामध्ये, प्रत्येक ठिकाणात तुम्हाला हे सापडणार आहे.
अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकापर्यंत प्रत्येक असणाऱ्या पुस्तकात तुम्हाला येशू सापडणारच आहे. आता हा बायबल स्टडी जर शिकायचा ना, या बायबल स्टडी शिकायला कमीत कमी 4 वर्ष जातील. तेव्हा तुम्हाला हे सगळ्या पुस्तकांमधला ख्रिस्त समजणार आहे, प्रत्येक पुस्तकातला. तो एक अभ्यास आहे सुद्धा. परंतु मला हे तुम्हाला सांगायचंय की येशू या पुस्तकांमध्ये प्रत्येक ठिकाणात तुम्हाला सापडणार आहे. म्हणजे असं होत नाही की आता हा अध्याय संपला, याच्यामध्ये काही नाही, उत्पत्तीमध्ये काही नाही, निर्गमामध्ये काही नाही. निर्गमात पण ख्रिस्त सापडेल, उत्पत्तीमध्ये पण ख्रिस्त सापडेल, गणनामध्ये ख्रिस्त सापडेल, अनुवादामध्ये ख्रिस्त सापडेल, सगळीकडे ख्रिस्त सापडणार. परंतु या ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये आमचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट असला पाहिजे की शिकावं काहीतरी जुन्या करातनं पण नवीन करामधनं पण. म्हणून पवित्र शास्त्र जे आहे ना, रात्री झोपताना वाचलं, परीक्षेला जाताना वाचलं, लग्न कार्याला वाचलं, आजारी असताना वाचलं, हे वाचण्याचं पुस्तक नाहीये. याला सावधगिरीचा इशारा असलेलं पुस्तक म्हटलेलं. सावधगिरीचा इशारा आम्ही घेतो, वाचतो आणि ठेवून देतो. आणि कित्येक वेळा तर आम्हाला असं वाटतं की हे पुस्तक वाचलं म्हणजे आम्ही पवित्र झालो. वाचल्याने कोणी पवित्र होत नाही बरं का. अजून एक गोष्ट मला सांगतो, बऱ्याच वेळा आम्ही त्याला, या शास्त्राला इतकं पवित्र करतो, पुस्तकाला फक्त बरं का. तुम्ही एवढं पवित्र समजताना त्याला, हे बायबल छापत असताना याची जी पानं आहेत, हे बनवतात कसं, त्याला पायाखाली तुडवतात ते लगदे, प्रिंटिंग प्रेसमध्ये टाकले जातात. तिथं म्हणजे छापणारा व्यक्ती त्याला पायाखाली तुडवत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहे. मग पावित्र्य त्याच्यामध्ये नाहीये. पवित्रता होती कुठं? या पुस्तकातले शब्द वाचल्याने तुम्ही पवित्र होत नाही, या संदेशाचे शब्द अनुसरल्याने तुम्ही पवित्र बनता. हे लागूकरण केलं पाहिजे. त्याच्यात लिहिलं वैर धरू नको, म्हणजे वैर असलं तुम्ही अपवित्र जीवन जगता. 7च्या 70 वेळा क्षमा कर म्हणजे तुमचं पवित्रीकरण आहे. जे एखाद्या व्यक्तीला तुम्ही क्षमा करताना ते तुमचं पवित्रीकरण आहे. मग वाचल्यानं तुम्ही पवित्र होत नाही, तर क्षमा केल्यानं पवित्र होता. वैरावरती प्रीती कर असं लिहिलंय, कोणी एका गालात मारली दुसऱ्या गालात पुढं कर, हे तुम्हाला सांगितल्यावर, हे वाचल्यावर तुम्ही पवित्र होत नाही. पण जर कोणी तुमच्यावरती अन्याय करत आहे आणि ती अन्याय सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, ही भावना जी आहे, हे वर्तन तुम्हाला अपवित्र करत आहे. म्हणून शास्त्र वाचनानं तुम्ही शुद्ध व्हाल, ही गोष्ट काढून टाका. हे तुम्हाला मार्गदर्शन आहे. हा संदेश मी तुम्हाला सांगतो, हे मार्गदर्शन आहे. पण संदेश मला लागूकरण करावा लागतो ना, माझ्या जीवनामध्ये ते ग्रहण करावं लागतं ना, त्याप्रमाणे मला चालावं लागतं. चालल्याशिवाय मी कसं पवित्र बनणार? म्हणून पवित्रता ही तुमच्या शरीरामध्ये नाही दिसणार. पवित्रता ही तुमच्या आंतरिक गोष्ट आहे. आंतरिक गोष्ट म्हणजे आतून शुद्ध करावं लागतं, आतमध्ये शुद्ध व्हावं लागतं, विचार शुद्ध व्हावे लागतात, व्यवहार शुद्ध व्हावे लागतात. एकमेकाशी तुमचे असणारे व्यवहार, त्याच्यामध्ये शुद्धता तुम्हाला दिसावी लागते. व्यवहाराची शुद्धता आहे, वाचण्याची शुद्धता नाही. त्यानं काही तुमची वाणी नाही शुद्ध होणार. खूप वाचलं म्हणजे तुमची वाणी नाही शुद्ध होणार. पवित्र शास्त्र तुमच्या वाणीच्या शुद्धीकरणासाठी नाही, पवित्र शास्त्र तुमच्या वर्तनाच्या शुद्धीकरणासाठी. आणि आज आम्ही ते पाहणार आहोत. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 43व्या अध्यायामध्ये आपण जाणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 43वा अध्याय आणि त्याची 1 पासून 3 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. फार महत्वाचं भाग त्याच्यामध्ये. उत्पत्तीचं पुस्तक 43वा अध्याय आणि 1 पासून 3 पर्यंतची वचनं. देशात दुष्काळ कडक होता. दुष्काळ कडक होता. त्यांनी मिस्राहून आणलेले धान्य खाऊन संपवलं. तेव्हा त्यांचा बाप त्यास म्हणाला, पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्न सामुग्री खरेदी करा. तेव्हा यहूदा त्यास म्हणाला, त्या मनुष्यानं आम्हास अगदी निक्षून सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही आपल्या बरोबर आणले नाही.
आपल्याबरोबर आणलं नाही तर माझे तोंड माझं तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. तुम्हाला पाहता येणार नाही. तुम्ही आमच्या आमच्या भावास आम्हाबरोबर पाठवाल तर आम्ही जाऊन तुम्हासाठी अन्न सामग्री विकत आणू. पण जर तुम्ही त्याला पाठवणार नसला तर आम्ही जाणार नाही. कारण त्या मनुष्याने आम्हास सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. तो याला काय वाचलं याच्यामध्ये? अशी कोणती घटना किंवा आमच्या व्यक्तिगत जीवनासाठी त्याचा काय उपयोग आहे? इकडं हा जो याकोब आहे, हा या याकोबाची 12 मुलं आणि 12 मुलं त्याच्यातला एक मुलगा योसेफ, या योसेफाला त्याच्या भावाने विकून टाकलं आणि तो मिस्रामध्ये गेला. देवाची योजना होती त्याच्यासाठी. 11 ताऱ्यांनी सूर्य चंद्राने त्याला नमन करावं. आणि मग आम्ही पाहतो की योसेफ गेला, त्यांनी किती त्याच्यासाठी खड्डे खोदले, काय काय केले, पण त्याला मारण्याचा विचार केला तरी सुद्धा योसेफ देवाच्या योजनेप्रमाणे उच्च पदावरती गेला. ऐका, आता योसेफ गेला उच्च पदावरती. इकडे परिस्थिती बदलली आणि इस्रायल लोक या 11 लोकांनी आम्ही पाहतो की योसेफाला विकलं आणि योसेफ नसल्या कारणानं आज आम्ही पाहतो की त्यांच्या देशामध्ये मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळाची परिस्थिती झाली. दुष्काळाची परिस्थिती झाल्यावरती हे 11 भावंड आम्ही पाहतो की मिस्रामध्ये गेले आणि मिस्रामध्ये जाऊन त्यांनी योसेफाला भेटले आणि त्यांना सांगितले की आम्हाला आमच्या देशामध्ये दुष्काळ पडल्या कारणानं आम्हाला धान्याची गरज आहे. योसेफ आणि त्यांना ओळख दाखवली नाही की मी त्यांचा भाऊ आहे. आणि मग आता योसेफाला आतमधनं त्याच्या धाकट्या भावावर त्याचं प्रेम होतं, बन्यामीन. त्याच्याविषयी त्याने सांगितलं की त्या मुलाला आणल्याशिवाय तुम्हाला माझं तोंड पण बघता येणार नाही. तो मुलगा मला दिसलं तर तुम्हाला धान्य मिळणार आहे. ऐका बरं का, बन्यामीन मिळाल्याशिवाय तुम्हाला धान्य मिळणारच नाही. बन्यामीन आला पाहिजे. त्यांना माहित नाही तो योसेफ म्हणजे आपला भाऊ आहे. योसेफाने ओळख दाखवली नाही आणि इकडं याकोबाला सुद्धा माहित नाही की माझा मुलगा इतक्या मोठ्या पदावरती गेलेला आहे. हे सगळे कन्फ्युजन मध्ये आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. पण प्रश्न हा शब्द वापरत असताना तो म्हणतो बन्यामीन आल्याशिवाय जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती तुम्हाला कधी मिळणार नाही. आता हा बन्यामीन आहे कोण ते जाणणं फार महत्वाचं आहे. ह्यांची गरज आहे, यांची गरज धान्य आहे. आमच्याकडे पण गरज आहे. नोकरी असेल, लग्न असेल, सक्सेस असेल, आजारपण असेल, ज्ञान असेल, नातेसंबंध असतील, कुटुंबामध्ये असणाऱ्या अडचणींचा डोंगर, अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत. काहीतरी कमतरता आमच्यामध्ये आहे. दुष्काळ पडला, धान्य संपलं आणि बन्यामीनला घेतल्याशिवाय धान्य मिळणार नाही, दुष्काळ दूर होणार नाही. मग आहे कोण बन्यामीन की जो पुरुष सांगतो बन्यामीनला मी पाहिल्यावरच तुम्हाला सगळं देणार आहे. ऐका बरं का, जुन्या करारात आणि नव्या करारामध्ये कसं सांगड घातली गेली ते मी तुम्हाला सांगत आहे. किती बन्यामीन आमच्यासाठी आवश्यक आहे. आता बन्यामीन या शब्दाचा अर्थ समजल्याशिवाय तुम्हाला या वृत्तांतामधलं सिक्रेट समजणार नाही. बन्यामीन या शब्दाचा अर्थ माझ्या उजव्या हाताचा पुत्र, माझ्या उजव्या हाताचा पुत्र. आणि उजव्या हाताला पित्याच्या कोण आहे माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. आणि इकडे योसेफ काय सांगतो? बन्यामीन दाखवा आणि तुमच्या वस्तू घेऊन जा. ऐका बरं का, आता योहानाच्या शुभवर्तमानामध्ये येशू काय म्हणतो माहिती का? माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे जे काही मागेल ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे प्रेझेंट कुणाला करावं लागेल? येशू ख्रिस्ताला. आता बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा पुत्र. यांच्या गरजा यांना भागवायच्या. यांच्या गरजा भागवण्यासाठी बन्यामीनला नेलं पाहिजे. बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा पुत्र आणि उजव्या हाताचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त नाही तर तुम्ही कसं काय मागू शकता काय पण देवाकडे? तर येशूच तुमच्या जीवनामध्ये नाही. हे वारंवार येत होते आणि काय सांगत होते? त्यांनी विचारलं तुम्हाला किती भावंड आहेत? मग त्यांनी सांगितलं प्रत्येकाची नावं. तर अजून एक भाऊ आहे का तुम्हाला? त्यांनी ओळखलं बरं का, म्हणले आहे ना अजून एक भाऊ.
मग येताना त्याला घेऊन या. त्यांनी दाखवलं नाही, नुसतं सांगितलं आमच्याकडे भाऊ आहे. आम्ही सुद्धा हेच करत आहोत. आमच्याकडे इशू आहे, आमच्याकडे इशू आहे, आमच्याकडे इशू. दाखवा ना कुठे इशू. बोलतो तर खरं आम्ही आमच्याकडे इशू आहे. प्रार्थना करताना रात्री तुमच्या प्रार्थनेचा शेवट येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन, आमचं संपलं काय? प्रार्थनेचा समारोप काय? येशूच्या नावात आम्ही मागतो, पण येशू कुठे आहे दाखवावं लागेल ना. बन्यामीनला तुम्ही शब्दानं व्यक्त करू शकत नाही. बन्यामीनचं अस्तित्व तुमच्या बरोबर असलं पाहिजे. अस्तित्व. बन्यामीन तुमच्या बरोबर येण्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. एक दारुडा सुद्धा रात्री झोपताना येशूच्या नावात मागतो. मग कसं काय येशूच्या नावात मागतो? तू दारू पिऊन कसं काय मागतो? तंबाखू खाणारा पण येशूच्या नावात प्रार्थना करतो. मग बन्यामीन कुठे आहे? व्यभिचारी सुद्धा येशूच्या नावात प्रार्थना करतो. वादविवाद करणारा, निंदा करणारा पण येशूच्या नावात प्रार्थना करतो. कुठे बन्यामीन? दाखवा बरं बन्यामीन तुम्हाला. म्हणजे शब्दात बन्यामीन आहे, शब्दामध्ये येशू आहे, नावामध्ये येशू आहे. नाव तुमचं ख्रिस्ती आहे, दाखल्यावरती तुम्ही ख्रिस्ती आहात, पण दाखल्यावरती ख्रिस्ती, नावानं ख्रिस्ती ही तुमची ओळख ख्रिस्त तुमच्यामध्ये असल्याचं चिन्ह कधीच असू शकत नाही. हे बोलणं झालेलं आहे. इकडे योसेफ म्हणतो मला बन्यामीन असल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्यांदा धान्य मिळणारच नाही. हो, पहिल्यांदा प्रभू तुमचं ऐकेल. एखाद्याच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 7व्या अध्यायाच्या 55-56 वचनामध्ये तुम्हाला कळेल उजव्या हाताचा पुत्र कोण आहे. 7व्या अध्यायाच्या 55 आणि 56 वचनामध्ये ते पण आम्हाला पाहणं गरजेचं आहे, कारण मी तुम्हाला बोललो, परंतु त्या पद्धतीनं उजव्या हाताच्या पुत्राचा उल्लेख ज्या ठिकाणामध्ये सांगितले 7वा अध्याय 55 आणि 56 वचन. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिलं. तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा पुत्र. पुढे आणि त्याने म्हटले पहा आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. पण इथं असं म्हटलं की देवाच्या उजवीकडं. बन्यामीन या शब्दाचा अर्थ माझ्या उजव्या हाताचा पुत्र. बन्यामीनला आणा म्हणजे उजव्या हाताच्या पुत्राला आणा. आणि उजव्या हाताच्या इथं या ठिकाणामध्ये म्हणतो मी स्वर्गाचा दृष्टांत पाहिला आणि पित्याच्या उजवीकडे असलेला येशू ख्रिस्त त्याला दिसला. देवाचे प्रिय लोक, ख्रिस्ती जीवन जगत आहात आणि ख्रिस्ती जीवन जगत असताना जर देवाचा पुत्रच तुमच्या जीवनामध्ये दिसला नाही, बोलण्यातनं, वागण्यातनं, प्रार्थनेमधनं, समर्पणामधनं, आमचं बोलणं देवाच्या पुत्रासारखं बोलणं नसलं तर कसं असू शकतं ख्रिस्त तुमच्यामध्ये? सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल, हळद जर भातामध्ये टाकली ना तर भाताचा रंग बदलती. हो, भात पांढरा असतो, पण हळद टाकल्यावर पांढरा असणारा भात सुद्धा पिवळा होतो. का तर त्या हळदीच्या रंगातली ताकद आहे. मग ख्रिस्त जर आमच्यामध्ये आला तर आमचा रंग का बदलत नाही? का अशा प्रकारचं जीवन आम्ही जगतो की ज्याच्यातनं ख्रिस्ताचंच दर्शन होत नाहीये? आम्ही आहोत ख्रिस्ती, पण आम्ही चर्च मधले ख्रिस्ती आहोत. आम्ही आहोत ख्रिस्ती, पण लग्न ख्रिस्ती पद्धतीने होतं म्हणून आम्ही ख्रिस्ती आहोत. वर्तनाचं काय, जीवनाचं काय? ख्रिस्त तुम्हाला पारखत असताना येशू ख्रिस्त तुमच्या जीवनातनं दिसणं गरजेचं आहे. बोलण्यामध्ये संयम असला पाहिजे, रागावरती कंट्रोल असला पाहिजे, विचार शुद्ध असले पाहिजेत, अशुद्ध जीवन जगता कामा नये, संयमी जीवन जगलं पाहिजे. येशूच्या शिष्यांमध्ये ती क्वालिटी नव्हती. त्यांच्यामध्ये मोठेपणासाठी भांडण होतं. येशू पृथ्वी तलावरती आहे तोपर्यंतच त्यांचं आणि भांडण चालू झालं. यांच्यामध्ये मोठा कोण. आज घरात परिवारामध्ये हेच चाललं नाही का? एवढं सगळं संदेश आम्ही ऐकतो, एवढं सगळं आम्ही चांगलं ऐकतो, पण कुटुंबात गेल्यावर काय असतं? मोठेपणासाठी नसतं भांडण. चर्चमध्ये काय असतं? मोठेपणासाठी नसतं भांडण. एकमेकाला भेटताना मी मोठा तू मोठा याच प्रकारचे वाद नाही. तू मला बोललास, मी तुला बोललो, मला तुझं तोंड पाहायचं नाही, तुला माझं तोंड पाहायचं नाही. बरं, तुम्ही ख्रिस्ती आहात,
मग तुमच्यातला ख्रिस्त, तुमच्यातला बन्यामीन आहे कुठं? बन्यामीनचं तोंड कसं तुम्हाला दिसत नाही? बोलण्यातलं बन्यामीन तुम्ही नाही सिद्ध करू शकत. उजव्या हाताचा पुत्र आहे. ऐका बरं का, सुंदर नामे दरवाजाजवळ लंगडा भिकारी बसलेला आहे आणि पेत्र तिथं जातो आणि त्या लंगड्याला म्हणतो, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला मी देतो, उठ येशूच्या नावानं चालू लाग. अहो, येशूच्या नावानं लंगडा उड्या मारत गेला, नावानं उड्या मारत गेला. हो, नाव घेतल्याबरोबर लंगडा बाहेर होता आणि आता लंगडा मंदिरामध्ये गेलेला आहे. येशू काय करतो माहिती का? जर येशू तुमच्यामध्ये असेल ना, तर तुम्ही मंदिराच्या बाहेर नसता, मंदिराच्या आत असता. प्रिया बन्यामीन आहे. वर्षानुवर्ष तुमचं चर्चला तोंड दिसत नाही. आणि येशू स्वतः काय म्हणतो माहिती का? यरुशलेमेत सणाला जाताना हात सुटला आणि येशू मंदिरात आहे. त्या मरिया त्याला सांगती, बाबा तू आम्हाला त्रास का दिला? आम्ही तुला किती शोधलं. उत्तर काय होतं त्याला माहिती का? माझ्या बापाच्या घरात मी असावं ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का? बन्यामीन जर तुमच्यामध्ये आहे, ख्रिस्त जर तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही बाहेर कसे आहात? कसं तुम्ही चर्चमध्ये नाहीयेत? कसं चर्च विषयी तुम्हाला अट्रॅक्शन नाही? ख्रिस्त तर चर्चमध्ये घेऊन जातो, मंदिरात घेऊन जातो. आणि पुष्कळ लोकांना मंदिराचं महत्वच नाहीये. दुष्काळ असणार आहे, तोंड कसं तुम्हाला तोंडच दाखवता येणार नाही ना. प्रश्न तुमच्याकडे येणारच आहे. का प्रश्न आहे तुमच्याकडे? चर्च नको, जसं ख्रिस्त वागला तसं वागणं नकोय ना. मी देवाच्या मंदिरात जात आहे ना, देवाच्या मंदिराला महत्व देत आहे. बघा हो, दर रविवारी चर्चमध्ये असणाऱ्या लोकांची उपस्थिती, नाताळ, नवीन वर्ष आणि मुख्य सणांची उपस्थिती, याच्यामध्ये एवढी तफावत कशी काय असते? रविवारी खुर्च्या रिकाम्या असतात, नाताळ नवीन वर्षाला खुर्च्या मंडप बिंडप टाकून आम्हाला त्या ठिकाणी ठेवावं लागतात. म्हणजे यांच्यात काय नाताळाला, नवीन वर्षाला, ईस्टरला, गुड फ्रायडेलाच बन्यामीन असतो का? इतर दिवशी बन्यामीन कुठं असतो? म्हणजे हंगामी ख्रिस्ती आहात. येशू ख्रिस्त यरुशलेमेत त्यानं प्रवेश केल्यावरती असं लिहिलं, तो अंजिराच्या झाडाकडे गेला आणि त्या झाडाकडे पाहून त्या झाडाला त्यांनी शाप दिला. का? त्याचं कारण सांगितलेलं आहे. असं लिहिलंय, त्या झाडाकडनं त्यानं फळाची अपेक्षा केली आणि तिथं असं लिहिलं की त्या झाडाचा हंगाम अजून आला नव्हता. अजून हंगाम आला नव्हता. आता हंगाम आला नाही तर त्या झाडातनं फळ येणार कसं? हंगाम नाही मग कसं काय फळ येणार आहे? हंगाम असल्याशिवाय फळ येणार कसं काय? तरी येशू जाऊन त्या ठिकाणामध्ये त्या झाडाला म्हणतो, मला फळ दे. काय ट्रॅजेडी आहे? झाडाचा कुठं दोष आहे? येशूनं चुकीच्या पद्धतीने, पण त्याला या हंगामी ख्रिस्ती लोकांना एक बोध करायचा होता. कोण हंगामी ख्रिस्ती? नाताळ, नवीन वर्ष, ईस्टर, गुड फ्रायडेला उगवणारे हे हंगामी ख्रिस्ती, यांचा हंगामी बनियामीन. आणि त्याला तो काय सांगतो, तुम्ही त्या दिवशी उगवाल तुम्हाला शाप देईल. पण आम्हाला आमचं ट्रॅडिशन, आम्हाला आमची परंपरा, आम्हाला आमच्या डोक्यात बसलेलं जे काही बाळकडू आहे याच्यामध्ये आम्ही स्वतःला धन्य समजतो. बन्यामीन तुमच्यामध्ये रोज असला पाहिजे. हो, कधीतरी एकदा दिसू देऊ नका. तुमची खरी गरज काय? प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो उजव्या हाताला, आणि तो उजव्या हाताचा ख्रिस्त, या उजव्या हाताच्या ख्रिस्तानं आम्ही पाहतो सुंदर नामे दरवाजाजवळचा असणारा तो लंगडा भिकारी पेत्राने त्याचा उजवा हात धरला असं लिहिलेलं आहे. उजवा हात धरला, डावाने धरला, उजवाच धरला. त्याला हे सिद्ध करून दाखवायचं होतं, माझ्या हातात आरोग्य नाही, आरोग्य फक्त ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. लक्षात ठेवा. बन्यामीन म्हणजे आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे. याला आमच्या जीवनामध्ये दिसणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही पाहतो रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि 34वा वचन. रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि त्याचं 34 वचन पण वाचणार आहोत. तर दंडाज्ञा करणारा कोण? दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे. मेलेल्यातून उठला आहे. जो देवाचा उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे तो ख्रिस्त येशू आहे. इथं पण सांगितलं, हा बन्यामीन या शब्दाचा अर्थ माझ्या उजव्या हाताचा पुत्र.
बरं, माझ्या उजव्या हाताच्या पुत्राला नेल्याशिवाय, बन्यामीनला नेल्याशिवाय, तो म्हणतो मला तुम्ही तोंड पण दाखवू नका. कोण म्हणतो? योसेफ म्हणत आहे. आता योसेफ तसं म्हणताना इकडं काय सांगितलं? मध्यस्थ कोण आहे? उजव्या हाताचा पुत्र म्हणजे बन्यामीन. मध्यस्थ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे मध्यस्थाला आणल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे यायचंच नाही. समजणार नाही तुम्हाला, पण थोडंसं फोड करून सांगतो. कधी कधी आम्ही आमची धार्मिकता घेऊन प्रभूकडे जातो. येशू नसला तरी चालेल. बघा 40 दिवसाच्या उपवासामध्ये बघा दारुडे पण उपवास धरतात. ते पण धरतात बरं का उपवास, फार धार्मिक बनतात. आणि ते काय 40 दिवसात आता दारूला हात लावायचे नाही, 41व्या दिवशी लावणार. अहो ते धडपडतात, कधी उपवास सुटतो आणि कधी जातो गुत्त्यावरती. म्हणजे त्यांची धार्मिकता घेऊन बन्यामीन नसताना त्यांची धार्मिकता घेऊन प्रभू समोर आलेले आहेत, देवासमोर हजर झाली. बन्यामीनला नाही ना. येशू जर तुमच्या जीवनामध्ये आला ना, बन्यामीन जर तुमच्या जीवनात आला ना, तर तुम्ही व्यसनापासून सुटता. शास्त्रात एक तरी दाखवा असं, ज्याला प्रभूने हाक मारली, जो प्रभू बरोबर चालला, त्याचं परिवर्तन झालं नाही. आणि न परिवर्तन झालेले लोक, ऐका बरं का, 12 शिष्य 500 शिष्यांमधनं येशूनं 12 निवडले. 12 मधला एक जो व्यक्ती होता तो दाखवत होता वरून परिवर्तन, पण त्याचं परिवर्तन झालेलं नव्हतं. तो यहुदा. तो दान कोशातले पैसे चोरत होता आणि दानपेटीतले पैसे स्वतःसाठी वापरत होता. आणि येशूला हे माहिती होतं. ज्या अर्थी शास्त्रामध्ये ती गोष्ट नोंद केली ना, याचा अर्थ मार्किंग झालं, नोंद झाली. म्हणजे आम्ही देवाच्या घरामध्ये येऊन जे काही करतो ना त्याची नोंद होती. काही पण करा तुम्ही देवाच्या घरामध्ये, नोंद होणारच त्याची. असं नाही की तुम्ही आला चर्चमध्ये बसला आणि मग जाताना तुम्ही गेला. थोडस अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या माग एक एक पर्सनल देवदूत देवानं दिलेले आहेत. जे तुम्ही रात्री झोपताना प्रार्थना करताना उशाला एक आणि पायथ्याला एक, तेवढे देवदूत देव पाठवत नाही. उशाला आणि पायथ्याला एक देवदूत असतो मात्र. ते काय सिक्युरिटी गार्ड नाही. उशाला एक ठेवा, पायथ्याला एक ठेवा, डोक्यावर ठेवा, माग ठेवा, घराच्या भोवती ठेवा. तेवढे देवदूत तुम्हाला देव देत नाही. एक देवदूत मात्र असतो. आणि त्याचा पुरावा काय ते पवित्र शास्त्रातनं मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेन. याकोबाला एका ठिकाणामध्ये तो आला आणि त्याला एक स्वप्न पडलं. आणि त्यानं ते स्वप्न पाहिलं. तर त्या स्वप्नामध्ये जमिनीवरती एक शिडी लावली आणि ती शिडी जमिनीपासून आकाशापर्यंत चढलेली त्याला दिसली. आणि तो म्हणतो त्या स्वप्नामध्ये मी असं पाहिलं, देवदूत चढत होते आणि उतरत होते. तो घाबरून गेला आणि जागा झाला. आणि मग तो म्हणतो मला या ठिकाणामध्ये देवानं दर्शन दिलं. तो म्हणतो हे देवाचं घर आहे. त्यांनी नाव दिले देवाचं घर. देवाच्या घरामध्ये देवदूत चढत आहेत आणि उतरत आहेत. बघा बरं का, देवाच्या घरामध्ये देवदूत चढत आहे आणि उतरत आहे. म्हणजे वरचे देवदूत खाली तोपर्यंत येत नाही जोपर्यंत खालचे देवदूत वर जात नाही. मग खालचे देवदूत वर कशाला जातात आणि वरचे देवदूत खाली कशाला येतात, त्याची कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही चर्चमध्ये येताना आणि तुम्ही चर्चमध्ये येताना तुमचे सगळे रिपोर्टिंग घेऊन खालचे देवदूत वर जातात. आणि तुम्ही चर्चमध्ये प्रार्थना करता त्या तुमच्या चांगल्या साक्षीवर गेल्याशिवाय वरचे देवदूत खाली येतच नाहीत ना. कसे येतील? तुमचे रिपोर्ट जाणार आहे. हे देवदूत काय येऊन तुम्हाला नुसत्या गुदगुल्या करून जाणार आहे आणि तुम्हाला बघून जाणार आहे. चला आले, छान वाटलं, आले तेलोरे पाळक साहेब आले आणि संदेश दिला. जाताना संदेश सांगताना तेलोरे पाळकाने खूप चांगला संदेश सांगितला, हे घेऊन जाणार नाही. तेलोरे पाळक संदेश सांगून हॉटेलवर गेला, त्यानं काय केलं ना त्याचं रिपोर्टिंग घेऊन वर जाणार आहे. ते चांगला संदेश सांगितला याचं रिपोर्टिंग नाही. तो संदेश सांगितला प्रीतीविषयी, संदेश सांगितला प्रेमाविषयी, संदेश सांगितला क्षमेविषयी, संदेश सांगितला चांगल्या जीवनाविषयी, पवित्र जीवनाविषयी. पण पवित्र जीवन माझ्याबद्दल दिसत नाही. माझे रिपोर्टिंग वर जाणार आहेत. आणि ते रिपोर्टिंग वर गेल्यावर आता आम्ही काय चर्चमध्ये आल्यावर रडून रडून प्रार्थना करतो, देवा
मी तुझ्या मंदिरात आलो, मला नोकरी दे, मला माझं लग्न होऊ दे, मला लेकरू दे, मला घर दे, मला आमखं दे, मला नोकरी दे, मला पैसा दे, मला कर्जातनं बाहेर काढ. एवढ्या सगळ्या प्रार्थना करतो, पण खालच्या देवदूताने चांगलं रिपोर्टिंग तर तुमच्याविषयी सांगू द्या ना. बरं, खालच्या देवदूताने तुमच्याविषयी सांगू द्या ना, हे ख्रिस्ताला घेऊन निघालेले आहेत. मध्यस्थ तो आहे, प्रभू येशू ख्रिस्त. जोपर्यंत तो पित्याकडे मध्यस्थी करत नाही तुमच्यासाठी, तोपर्यंत देवदूत खाली येणार नाही. खालचे देवदूत तुमच्या पापाच्या थैल्या घेऊन वर चाललेले आहेत. थैल्या भरल्यात हो. एवढी पाप करतो आम्ही दिवसभरामध्ये, आणि पाप केल्यावरती बघा किती उपास केले ते देवाला मी सांगतो. देवा 40 उपास केले, 25 उपास केले, 30 उपास केले, शुक्रवारचा केला, बुधवारचा केला, पण पापाच्या बाबतीमध्ये तुमची प्रार्थना संध्याकाळी काय असते माहिती का? कळत न कळत घडलेल्या पापांची. कळतंय मिस्त्री खात तंबाखू खातो पाप आहे, भांडण करतो पाप आहे, सगळं कळतं, पण संध्याकाळी प्रार्थना इतकं प्रामाणिक पापी, देवा कळत न कळत घडलेल्या पापांची. सगळं कळतंय बरं का, सगळं कळतंय, पण प्रामाणिकपणा नसतो. आणि मध्यस्थ तिथं तुमच्या प्रामाणिकपणाचा शोध घेतो. म्हणून तर असं म्हटलंय, शमरोनी स्त्रीनं अगदी प्रामाणिकपणे येशू समोर कबूल केलं. माझ्याकडे आतापर्यंत जो पुरुष होता तो माझा नवरा नव्हता. मग त्यानं सांगितलं, आता पण तुझ्या घरात 6वा आहे, तोही तुझा नवरा नाही. प्रामाणिकपणा असू द्या. जक्कयाचा प्रामाणिकपणा काय? हे कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देऊन टाकतो. येशू ख्रिस्त त्याच्यानंतर त्याला म्हटला, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेले. तोपर्यंत नाही बोलला, तोपर्यंत नाही बोलला. प्रिया, बन्यामीन जर तुमच्याकडे असेल ना, बन्यामीन तुमच्यातल्या चुका तुम्हाला दाखवणार आहे. येशूनं दाखवली तिची चूक. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये जक्कयाचंच नाव त्यानं का घेतलं? एवढे बाकीचे लोक येशूला बघत नव्हते का? जक्कयाच्याच घरी येशूला का जायचं होतं? जक्कय या शब्दाचा अर्थ समजून घ्या. जक्कय म्हणजे शुद्ध. जक्कय म्हणजे शुद्ध. आणि येशू ख्रिस्त नावानं तो शुद्ध होता, पण आता त्याला कृतीनं शुद्ध करायचं होतं. नावाने शुद्ध होता, जक्कय म्हणजे शुद्ध. आणि जक्कय येशूला पाहण्याचा प्रयत्न करतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शुद्धतेशिवाय कोणीही देवाला पाहू शकत नाही. मग त्याच्या शुभवर्तनाच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलं, अंतःकरणाचे शुद्धते धन्य ते देवाला पाहतील. आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो, नाही आता देवानं आम्हाला दर्शन दिलं पाहिजे, देवाने येऊन मला घरी सांगितलं पाहिजे तू चर्चला जा. बरेच लोक सांगतात, नाही आता देवाने येऊन सांगू द्या ना दारू सोड, देवाने येऊन सांगू द्या ना तंबाखू सोड. आणि काही लोक तर मला जामीन ठेवतात. साहेब परवा एकानं फोन केला आणि खूप पिलेला होता, आणि तो बोलता बोलता मला समजना नेमकं काय प्रॉब्लेम आहे. आणि ऐकत बसलो. आता त्याच्यावर काय मोबाईलवर थोडी वास येतो, हा पिऊन बोलतोय का कसा बोलतोय, बोलत गेला तो बोलायला लागला. आणि सगळं 15-20 मिनिटं बोलून झालं होतं. म्हटलं पाळक साहेब मी घेतली. म्हटलं ठेव, नाही तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा ना, मग मी घेतो. तर म्हणजे शेवटी काही गोष्टी सोडायच्या नसतात तर तुम्ही दुसऱ्याला सांगून मोकळा होता. येशू तसं करत नाही. येशू सोडल्याशिवाय तुम्हाला जवळ घेत नाही ना. मध्यस्थी तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत तुम्ही सोडत नाही. काहीतरी पाप तुम्हाला सोडावंच लागेल. सगळ्या वाईट गोष्टी घ्यायच्या आणि मध्यस्थी येशूला करायला लावायची. मध्यस्थ्याचं कसं तो ऐकणार आहे? येशू मध्यस्थी करेल. माझ्या नावानं पित्याकडे तुम्ही मागाल तर मी तुमच्या वतीनं मध्यस्थी करेल. पण मध्यस्थी करताना काही लॉजिक आहे का नाही, बेसिक आहे का नाही? त्याला पाप सोडायला तर पाहिजे ना. जक्कय पाप सोडायला तयार झाला. एवढ्या लोकांमधनं येशू जक्कयाला म्हणतो त्वरा कर खाली आहे, कारण जक्कयाचं अंतःकरण येशूनं पाहिलं होतं. हे अंतःकरण खूप चांगलं आहे. सगळ्यांच्या घरी नाही येशू गेला, सगळ्या परिवाराला त्यांनी भेट नाही दिलेली. ऐका, आमच्या परिवाराला येशूनं भेट देण्यासाठी किती आमच्या परिवारामध्ये शुद्धता आहे, किती आमच्या परिवारामध्ये या येशू संबंधीचं आकर्षण आहे. येशू आल्यावर घरातलं वातावरण बदललं पाहिजे. साधी गोष्ट, एक पाळक घरामध्ये गेला ना, लोक इतके हुशार आहेत धार्मिक दाखवण्यासाठी देवाचे गाणी लावते.
पाळ घरामध्ये यायचं म्हटलं नाही का, पाळ गेलं की पिक्चरची गाणी चालू होतात. मग तुम्हाला कळतं पाळ घरात आलं तर वातावरण धार्मिक बनलं पाहिजे. आणि तुम्ही तर येशूला म्हणता आमच्या घरात ये, आणि घरात धिंगाणा, घरामध्ये भांडण आहे, व्यसन आहे, व्यभिचार आहे, अपमान आहे, एकमेकाला चांगलं बघणं नाही, पाण्यात पाहणं सगळ्याला. कसा येशू तुमच्या घरामध्ये येलो आणि कसं तुमच्या घरात येशू आहे, कसं तुमच्या जीवनामध्ये बन्यामीन आहे. बन्यामीन असण्यासाठी आमच्या घराला आम्हाला साफ करायला पाहिजे. ऐका बरं का, आता नाताळ येणार आहे. डिसेंबरची 1 तारीख आली, आम्हाला नाताळाची चाहूल लागते. घेतला झाडू, करा घर साफ, काढा गोधड्या, टाका धुवून, रंग मारा, तारा काढा, डोक्यावर लावा, लाइटिंग करा, फराळ, करंजा, कापण्या. झाला नाताळ. नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ, नाताळ सुखाचा जाओ. 1 तारखेपर्यंत हेच. 2 तारखेपासून कर्जवाले दारात. नाताळ जोरात केला, संपला आमचा नाताळ. पण किती लोक आहेत की जे लोक येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी घराची साफसफाई करण्यापेक्षा अंतःकरणाची साफसफाई करतात. हृदयाची साफसफाई होणं गरजेचं आहे. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये. ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी कुठंच जागा मिळाली नाही, कुठंच नाही मिळाली. उतार शाळेमध्ये सुद्धा त्याला जागा मिळाली नाही. उतार शाळेचं महत्व तुम्हाला सांगतो. उतार शाळा, 2दा हा शब्द उतार शाळेचा आलेला आहे. एक मनुष्य यरुशलेम सोडून यरिहोकडे जात असताना लुटारूच्या हाती सापडलं आणि लुटारूनी त्याला चोप दिला. यरुशलेम सोडलं आणि काय केलं तर या लुटारूनी त्याला पकडलं आणि चोप दिला, आणि अर्धा मेला तो पडलेला असताना तिथं याजक गेला, लेवी गेला, कोणी त्याला हात लावला नाही. पण चांगला शमुरणी आला, चांगल्या शमुरण्याने त्याला पकडलं आणि त्याच्या जखमा पुसल्या आणि त्याला उतार शाळेमध्ये नेऊन ठेवलं. कोणाला? यरुशलेम सोडलेल्या व्यक्तीला उतार शाळेमध्ये जागा मिळाली, पण देवाच्या पुत्राला उतार शाळेमध्ये जागा मिळाली नाही. कसलं भयानक परिस्थिती. देवाच्या पुत्राला जागा नाही. ज्यानं यरुशलेम सोडलं, धार्मिक जीवन सोडलं, पापाचं जीवन. यरुशलेम म्हणजे देवाची नगरी आहे, एकत्र येण्याचं ठिकाण आहे. त्याला जागा मिळाली, पण देवाच्या पुत्राला जागा मिळाली नाही. आणि ही उतार शाळा काय माहिती का? या उतार शाळेच्या रक्षकाला त्या चांगल्या शमुरण्याने 2 टोल्या दिल्या आणि त्याला सांगितलं याचं संगोपन कर. ऐका बरं का, येशू ख्रिस्ताला उतार शाळेत जागा मिळाली नाही याचं महत्व तुम्हाला सांगत आहे. त्याने तिथं जन्म घेतला नाही, त्याला जागा मिळाली नाही. हे आत्ताच्या दिवसामध्ये सुद्धा तेच चालू आहे. मी बन्यामीन सांगत आहे. बन्यामीन म्हणजे उजव्या हाताचा पुत्र आणि उजव्या हाताला प्रभू येशू ख्रिस्त आहे. इथं उतार शाळेमध्ये या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की या येशूला जन्म घेण्यासाठी जागा मिळाली. यरुशलेम सोडणाऱ्या व्यक्तीला चांगल्या शमुरणाने पकडलं आणि उतार शाळेत आणलं आणि उतार शाळेच्या रक्षकाला 2 टोल्या दिल्या आणि त्याला सांगितलं याचा सांभाळ कर, जास्तीचा खर्च केला तर मी आल्यावर परत देईल. मग कोणती उतार शाळा आणि उतार शाळेचा रक्षक कोण आहे आणि त्याला दिलेल्या 2 टोल्या कोणत्या आहेत तुम्हाला माहिती का? उतार शाळा हे चर्च आहे आणि 2 टोल्या हे पवित्र शास्त्र आहे, नवा करार, जुना करार. आणि उतार शाळेचा रक्षक हा पाळक आहे. परंतु आम्ही पाहतो की त्या उतार शाळेच्या रक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो हा यरुशलेम सोडणाऱ्या व्यक्तीला सोपवलं आणि आता या उतार शाळेमध्ये या येशूला जन्म घेण्यासाठी जागा नाही. म्हणजे कधी कधी चर्च मध्ये सुद्धा येशूला जन्म घेतला जाऊ शकत नाही. बऱ्याच चर्च मध्ये तुम्ही बघितलं तर येशू नाही, सगळं पण इशू नाही, सगळं पण इशू नाही, पैसा आहे पण इशू नाही, लोक आहेत पण इशू नाही, सगळ्या गोष्टी भरपूर आहेत पण येशूचं अस्तित्व नाहीये. जन्म घेण्यासाठी जागा नाहीये, रेलचेल आहे. लोक एवढे ऐशारामात अडकलेले आहेत, समृद्धीमध्ये एवढे घडून गेलेत लोक. एज्युकेशन, पैसा मिळवणं या गोष्टीमध्ये लोक एवढं घडून गेलेले आहेत. बऱ्याच चर्चेस मध्ये तुम्ही बघितलं तर लोकांना 15 मिनिटाच्या वर संदेश सुद्धा आवडत नाही.
15 मिनिटाच्या वर संदेश नको, जास्त वेळ चर्च नको. का तर त्या ठिकाणामध्ये येशूला जागाच नाही जन्म घेण्यासाठी. बाकीच्या ठिकाणामध्ये आम्ही तासन तास खर्च करू, पण देवाच्या मंदिरामध्येच आम्हाला त्याचं महत्व नाही. मग येशू कसा जन्म घेईल त्या चर्चमध्ये? येशू कसा त्या मंडळीमध्ये थांबेल? कसं त्या मंडळीमध्ये येशू त्याला महत्व देईल? कसा बन्यामीन तिथं असणार आहे? दाखवावं लागेल बन्यामीन तुम्हाला. देवाच्या घराचं महत्व जसं प्रभू येशू ख्रिस्त महत्व देतो, मी पित्याच्या घरामध्ये असावा. देवाच्या घराचं महत्व जर मंडळीला नसेल तर त्या मंडळीमध्ये कसा बन्यामीन दिसणार आहे? आणि बन्यामीन दिसला नाही तर तुमचं दुष्काळ पण दूर होणार नाही, तुमची कमतरता निघून जाणार नाही. ऐका, जेव्हा बन्यामीन चर्चमध्ये दिसेल, बन्यामीनचं अस्तित्व चर्चमध्ये दिसेल ना, त्याच दिवशी तुमच्या दुष्काळाची परिस्थिती निघून जाणार आहे. माझं चर्च सोलापुरातलं सगळ्यात गरीब चर्च होतं बरं का, सगळ्यात गरीब चर्च. आणि माझ्या चर्च मधले जे लोक होते ना, ते बिडी वाळणारे लोक आणि बिडीच्या पानावरती बसणारा मी पाळक होतो. सोफे तर नव्हतेच लोकांच्या घरामध्ये, पण बिडीच्या पानावरती मी बसत होतो. पण लोकांना धार्मिकतेचं शिक्षण प्रचंड दिलं. तासन तास त्यांना गुडघ्यावरती बसवलं. सत्य जाणून घेण्यासाठी त्यांना आग्रह केला. मी स्वतः एक एक आत्मा जिंकण्यासाठी एकेका परिवारामध्ये रोज 4-4 तास बसून त्यांना देवाचं वचन सांगत होतो. असंच नाही मिळालं मला एक सुद्धा व्यक्ती. 4-4 तास बसत होतो. 9वीला असणारा मुलगा वाया गेला होता, मारामाऱ्या करत होता, वाईट संगतीमध्ये होता. त्याच्या बापानं सांगितलं हा वाया चाललाय, तर त्याच्या घरामध्ये जाऊन रोज 4-4 तास बसत होतो आणि त्याला वचन सांगत होतो आणि त्याला प्रार्थनेला घेऊन जात होतो आणि त्याला प्रभूमध्ये वाढवत होतो. सगळं जीवन त्याचं बदललं आणि तो 9वीचा मुलगा पुढे मोठा इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला, मोठ्या पदावरती तो गेला. पण मला हे तुम्हाला सांगायचं, बन्यामीन जर तुमच्याकडे असेल ना तर तुमची परिस्थिती बदलणार आहे. महत्व द्या देवाच्या घराला. चर्चमध्ये प्रभू फार महत्वाचा आहे. टाइमपास साठी चर्च नाही, वेळ घालवण्याचं ते ठिकाण नाहीये. आज सकाळी जर तुम्ही बायबल स्टडीला जे लोक असतील त्यांना कळेल इतकं महत्वाची ती जागा आहे. आणि उपासनेला देवाने इतकं महत्व दिलं की ज्यास तुम्ही उपासना करण्यासाठी येताना तर तुमच्याकडं जे आणि मिस्त्रामधले असणारे शाप तुमच्या घरामध्ये येत नाहीत. मिस्त्रामध्ये शाप येण्याचं कारण, 10 पिढा येण्याचं कारणच काय असेल तर मिस्त्रातल्या राजानं, त्या फारोनं लोकांना उपासनेसाठी अटकाव केला. उपासनेसाठी अटकाव केला. अजून एक गोष्ट मला सांगू का? इस्रायल लोक, विटा भाजणारे लोक, बन्यामीन किती महत्वाचे ते मी तुम्हाला सांगत आहे. हा बन्यामीन त्यांच्या जीवनामध्ये शेवटची पिढा वल्हांडणाचा सण बर का. शेवटची पिढा वल्हांडणाचा यज्ञ पशु कापला, दारवाहीला कपाळपट्टीला रक्त लावला. जो कोकरा कापला ना तो कोकरा म्हणजेच बन्यामीन आहे. आणि इकडं बन्यामीननी इस्रायल लोकांची सुटका केली. आता इस्रायल लोकांची सुटका केल्याबरोबर एवढ्या दिवसाचा त्यांचा दुष्काळ, काय दुष्काळ होता माहिती का त्यांच्याकडं? एकदम खानेरडं राहणीमान. आणि जाताना, उपासनेला जाताना इस्रायल लोकांना देवानं सांगितलं, मोशेला सांगितलं, त्या लोकांना सांग मी तो लोकांची मनं बदलेल. जाताना सगळ्या मिस्त्र्यांचे दागिने आपल्या अंगावरती घाला. आणि ते गेले मिस्त्री लोकांना सांगायला आम्ही उपासनेला चाललो नाही. कधी कधी आम्ही मागतो, स्त्रियांमध्ये ते असतं, जरा तुमचं लग्नाला जाताना भाव मारायला उगीच नाही का, ते दुसऱ्याचं उसनं घेतात, दाखवा ना तुमचा, द्या तो हार मी लग्नाला घालून जाते. आणि मग ते घालून जातात आणि मग ते कधी घेतलं तुम्ही नसतं पण करता. तसं देवाने या लोकांना केलं. देवाने काय केलं? उपासनेला चालला ना, मग जा तुम्ही मिस्त्रातल्या लोकांना मागा. मिस्त्रातल्या सगळ्या बायकांनी यांना दागिने दिले. हे तुम्हाला मी का सांगतो माहिती का? ज्या वेळेस उपासनेला तुम्ही निघताना बन्यामीन तुमच्या बरोबर असतो ना, तर तुम्ही गरीब नसता. उपासना तुम्हाला श्रीमंत बनवणारी गोष्ट आहे प्रियांनो. उपासना ही तुम्हाला श्रीमंत बनवणारी. बन्यामीन असेल तर दुष्काळ नाहीसा होणार आहे. उजव्या हाताचा पुत्र आहे, हा उजव्या हाताचा पुत्र पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, बन्यामीन नाही तर कोणीच मध्यस्थी करणार नाही. 5 वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक 43वा अध्याय आणि त्याचं 5 वचन. पण जर तुम्ही त्याला पाठवणार नसला तर
तर आम्ही जाणार नाही. आम्ही जाणार नाही. कारण त्या मनुष्याने आम्हाला सांगितले आहे, त्या मनुष्यानं आम्हाला सांगितलं आहे की तुमच्या भावास तुम्ही बरोबर आणले नाही, तर माझं तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. त्यांच्या भावाने इतका निश्चय केला, इतका हट्ट केला, आणि हट्ट करताना काय सांगितलं माहिती का? जर बन्यामीनच नाही तर आम्ही जाणार नाही. कधी कधी इथं राहताना, जगामध्ये राहताना, आम्ही लोक आमच्या संगती आहेत का नाही ते पाहतो, पण येशू आमच्या सोबत आहे का नाही, बन्यामीन आमच्या सोबत आहे का नाही ते कधीच पाहत नाही. आमची गरज काय ते आम्हाला माहित नाही. इथं असं त्यानं लिहिलं, बन्यामीन आहे तर आम्ही पुढे जाणार नाही. आता मोशे काय म्हटलं होतं तिथं, काल पण आम्ही ऐकलं, देव म्हटलं माझं चांगुल पण मी तुझ्या समोरून चालवेल. काय होतं मोशेचं मत? काय म्हटला मोशे? तू नाही तर इथून पुढं मी पुढे जाणार नाही. आता हे लोक पण काय म्हणतात? आता या लोकांचा डायलॉग काय आहे? बन्यामीन नाही तर आम्ही बाहेर जाणारच नाही, पुढे जाणारच नाही. बन्यामीन आमची गरज आहे, येशू आमची गरज आहे. येशू नसताना तुम्ही कसं पुढे जाणार आहात? एवढे वर्ष आमची अशीच वाया गेली की आमच्यामध्ये येशू नाही. येशूचं अस्तित्व तुमच्या अस्तित्वाला चेंज करतं. जर येशू तुमच्यामध्ये आला, येशूची उपस्थिती तुमच्यामध्ये आली, तर तुमचं अस्तित्व बदललं जातं. येशूचा स्वभावच आहे बदलणं. बदलाशिवाय येशू असूच शकत नाही. आणि बदल जर झाला तर आमच्यामध्ये येशू असल्याचा पुरावा आहे. विदाऊट बदल आम्ही कसं सांगू येशू आमच्या बरोबर आहे? बन्यामीन नाही तर आम्ही जाणार नाही. रोज तुमची प्रार्थना काय पाहिजे? आजचा दिवस देवा तू दाखवला, पण दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडताना माझ्या संगती येशू असायला पाहिजे. काय येशू तुमच्या संगती असला पाहिजे? अहो दुष्काळ आहे, दुष्काळाची परिस्थिती येणार आहे. तुझ्या उजवीकडे सहस्रावधी, डावीकडे लक्षावधी पडतील, पण ते तुला बाधणार नाही, भिडणार नाहीत म्हटलेलं आहे. दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. तू जलातनं चालशील त्यावेळेस जल तुला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील त्यावेळेस अग्नी तुला पोळणार नाही. किती महत्वाचा आहे येशू. लक्षात येतं का तुमच्या? सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला टाकलं. राजा म्हणतो, दानिएला परात्पर देवाच्या पुत्रा, तुझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाचं तोंड बंद केलं का? देवाची गरज, येशूची गरज होती तिथं. सिंह आहे. सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं, कोणाला गिळावून टपलेला आहे. तुमच्या परिवारातल्या सदस्यांना, तुम्हाला त्यानं तोंड वासून ठेवलेलं आहे. गर्जना करत फिरत आहे. प्रत्येकावरती हल्ला करत आहे. दुपारीच कुठंतरी मी प्रार्थनेला गेल्यावर तिथं त्या एका स्त्रीनं सांगितलं, माझी मुलगी याच चौकामध्ये 14 वर्षाची मुलगी अपघातामध्ये मरून गेली. अहो तो गर्जना करत फिरलेला आहे. उद्ध्वस्त करायचे त्याला. परिवारातले लोक, कुटुंबातले लोक, प्रत्येक व्यक्तीला उद्ध्वस्त करण्याचं तो काम करतोय. कोण तुम्हाला संरक्षण देणार आहे? राहाब वेश्याला सुद्धा कळलं माझं घर वाचायला पाहिजे. तिनं सुद्धा विचारलं, माझं घर ज्यास यरीहो आणि देव तुमच्या ताब्यामध्ये देईल, त्यास माझ्या परिवाराचा बचाव करण्यासाठी मला सोल्युशन सांगा. त्याने सोल्युशन दिलं. 2 हिरानी. ते म्हणते, बाई किरमिजी रंगाचा धागा तुझ्या खिडकीला बांध. आम्ही त्या किरमिजी रंगाच्या धाग्याला पाहिल त्यास मी सगळ्याला सांगेल, या किरमिजी रंगाचा धागा ज्या घराच्या खिडकीला असेल त्या घराचा बचाव केला जावा. त्या घरावरती घाला घालू नका, त्याला उद्ध्वस्त करू नका. वेश्येला कळलं हो, किरमिजी रंगाचा धागा आपल्या खिडकीला बांधावं म्हणजे येशूचं अस्तित्व त्याच्यामध्ये असावं. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये म्हटलं, या सद्गुणी स्त्री संबंधानं, मंडळी संबंधानं सांगितलेलं आहे की आपलं कुटुंब किरमिजीपणामध्ये पांघरते. येशूचं अस्तित्व काय? तुमचं घर या येशूच्या रक्ताखाली, म्हणजे येशू तुमच्या बरोबर असला पाहिजे रोजच्या दिवसामध्ये. आणि लक्षात घ्या, येशूच्या स्वभावासारखं झाल्याशिवाय येशू तुमच्या सोबत येऊ शकत नाही. आमचे स्वभाव आणि येशूचे स्वभाव कसे मॅच होणार आहे? आम्ही मंडळी आहोत, वधू आहोत आणि ख्रिस्त वर आहे. आणि जगामध्ये सुद्धा कधी कुटुंब तुटले जातात, ज्या एकमेकाचे विचार मॅच केले जातात. विचार मॅच व्हायला पाहिजेत. तुमचे विचारच एकमेकाशी जुळत नाही, मग तुम्ही कसं एकत्र राहू शकणार आहे? साधी गोष्ट आहे. पती पत्नी विभक्त का होतात? का त्यांचा घटस्फोट होतो? कारण त्यांचे विचार मॅच झाले नाही. मग आता ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्यासाठी विलंब का करत आहे? तेव्हा त्यानं सांगितलं, मी लवकर येणार आहे शिष्यांना. असं सांगून सुद्धा 2023 वर्ष उलटली, अजून पण येशू आला नाही. का नाही आला?
कारण त्या वधूला तो तयार करतो, तुमचे विचार माझे विचार मॅच व्हावे. तो वधूला जसं ते आई सांगते ना, लग्न ठरल्यावर एक शिक्षण आई देती, बाई घरामध्ये गेल्यावर सासूचं ऐक, बाई घरामध्ये गेल्यावर नवऱ्याचं ऐक, त्याची सेवा कर. आधी तिला ट्रेनिंग दिलं जातं आणि ट्रेनिंग न देता जर एखादी मुलगी नांदायला गेली ना तर पहिला डायलॉग सासूचा असतो, घरच्यांनी काही शिकवलं का नाही.